मुंबईकडे जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनकर्त्यांसाठी बरंच काय लागणारे काय आवश्यक वस्तू आहेत आपण दौंड तालुक्यातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। या संदर्भात काय सांगाल? आता काल मेसेज टाकल्याप्रमाणे आपल्या यवत आणि यवत पंचक्रोशीतील सगळ्याच मराठा बांधव आणि सगळ्याच समाजाच्या बांधव आणि मुस्लिम बांधव असतील अजून सगळ्या शक्य होईल तेवढ्या भाकरी चपाती या ठिकाणी सकाळी आज पोच केल्यात आणि आपल्या गावाच्या वतीनं आपण एक 3-4 क्विंटल ज्वारी बाजरी घेऊन त्याच्या भाकरी केल्यात आणि 150 किलो 200 किलोच्या आसपास बेसन बनवले, शेंगदाण्याची चटणी बनवली, सुक्का मेवामध्ये आपल्या चिवड्याची पाकिट असतील, तुमचं लोणचं असेल, फरसाणा असेल, अनेक प्रकारच्या चटण्या या सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या आणून दिल्यात आणि आपण एक यवत आणि यवत परिसराच्या वतीने 2 गाड्या ह्या ठिकाणी आपल्या उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून आपण यवतकरांच्या वतीने आज आपण त्या गाड्या पाठवित आहे। या निमित्ताने एवढंच सांगायचे हा काय वेगळं बोलण्याचं ठिकाण नाही, त्याच्यामुळं आज आरक्षणापुरताच विषय असल्या कारणाने आम्ही तिथल्या बसलेल्या बांधवांना फुलाची पाकळी म्हणून यवतकरांच्या वतीने आणि इथल्या पंचक्रोशीच्या वतीने हे अन्नदान पाठवलेलं आहे। आज 13 महिन्यापूर्वी जरांगे दादांनी त्यांना वेळ दिला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं जो आम्ही नियमानुसार प्रयत्न करून बसवण्याचा प्रयत्न करतो आरक्षण, पण त्या पद्धतीने काही 1 वर्षामध्ये तशा काही गोष्टी घडल्या नाही। त्याच्यामुळं आता परत आंदोलनाचं हात्यार उपसायला लागलं आणि त्याच्यामुळं आता परत आंदोलनाला बसून मराठा समाजाला हे आरक्षण मिळलं पाहिजे हीच आता सगळ्या मराठा बांधवांची मागणी एवढंच सांगतोय। शिवाजी महाराज की जय। एक मराठा बनेगा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। 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 भवानी जय शिवाजी जय भवानी जय। गरजवंत मराठ्यांचा लढा, आपल्या मराठा बांधवांसाठी अन्न पुरवठा, चलो मुंबई, संघर्ष योद्धा सकल मराठा समाज दौंड तालुक्यातून मुंबईमध्ये असणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी सुकामेवा, बेसन भाकरी, पाण्याची सोय, बिस्किट पुडे, शेव चिवडा अनेक आदी वस्तूंची मुंबईमधल्या आंदोलनकर्त्यांसाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। ही मटेरियल गाड्या एकाच गाडीत सुरू वाटायला अनुभव इकडे अनुभव इकडे बघला का बघा, हा खरा मावळा दिसतोय। सकल कुणबी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर लाखो असणारे कुणबी मराठा समाज, या समाजाला ग्रामीण भागातून सर्व अन्न, भाकरी, बेसन भाकरी किंवा इतर लागणाऱ्या काही अत्यावश्यक वस्तू आहेत त्या ग्रामीण भागातील नागरिकांकडून दिल्या जात आहेत। यवत गावातून या ठिकाणी अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्या देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलक करते आणि समाजाकडून देण्यात येत आहेत।
या ठिकाणी अशा 3-4 गाड्या भरून इथून आज रवाना होणार आहेत. अशा प्रकारे ग्रामीण भागातून सर्व मराठा समाजाच्या वतीने मुंबईमध्ये असलेल्या आंदोलनकर्त्यांना लागणाऱ्या वस्तू प्रत्येक गावागावातून दिल्या जात आहेत. आणि त्याचप्रमाणे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या भागातून सुद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बसलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांसाठी अन्न आणि अत्यावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. किती ट्रक आहेत? किती ट्रक आहेत? 3 पिकअप आहे. यवत गावातून सकल मराठा आंदोलनकर्त्यांसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या यवतमधून मुंबईकडे रवाना केल्या जात आहेत. काय काय वस्तू आहेत त्यात? शेंगदाण्यासाठी लोणचं जे काही लागणार आहे 2 दिवस तिकीट 4 दिवस तिकीट ते सगळ्या वस्तू याच्यात आपण दिलेले आहेत. सकल मराठा आरक्षण संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर बसलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू यवत गावातून भव्य अशा 3 ट्रक भरून मुंबईकडे रवाना केले जाणार आहेत. आज यवत या ठिकाणी जे आंदोलनकर्ते मुंबईमध्ये बसलेले आहेत त्यांच्यासाठी आवश्यक लागणाऱ्या वस्तू मुंबईमध्ये पाणी, जेवणाचे हॉटेलं वगैरे सर्व बंद केलेले मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे तिथं बसणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांना समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्व आवश्यक वस्तू त्यांना जागेवर पोच करण्याचा बंदोबस्त सर्व समाजाच्या वतीने केला जात आहे. या पातेल्यामध्ये बेसन भाकरी आणि पाण्याच्या बाटल्या, शेवचिवडा वगैरे अशा अत्यावश्यक वस्तू या ठिकाणी दिल्या जात आहेत. अण्णा काय काय येत आहे मटेरियल आता? भाकरी आहे, चपात्या आहे, पिठलं आहे, चटणी आहे. मुंबईमध्ये पाणी, जेवणाचे हॉटेलं वगैरे बंद केल्याचे असं आपण ऐकतोय, पाहतोय. तर समाजाने हे सगळं बरंचसं मटेरियल आता आपल्याकडून गावोगावामध्ये दिलं जातंय. प्रत्येक गावातून हे ज्या आवश्यक वस्तू आहेत आझाद मैदानावरती बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोच केलं जात आहे. आंदोलनकर्त्यांची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. आंदोलनकर्त्यांनी काही काळजी करायची कारण नाही. आम्ही लोक सगळे आहेत त्यांच्या पाठीमागे. त्यांना जेवढं लागेल तेवढं आम्ही पुरवायचा प्रयत्न करू. प्रत्येक गावागावातून त्यांना भोजनदान किंवा अन्न मिळणार त्यांना. सर्व लोक, सर्व मराठा समाज त्यांना एकमुखाने पाठिंबा देऊन जेवढं अन्नदान लागेल त्यांना तेवढं देण्याचा प्रयत्न करणार.
सागर हे दोन पातील एकामेकी मांडाई हा हे दोन एकसारखी आहेत, काय अडचण नाही. या पातेल्यामध्ये बेसन, शेंगदाण्याची चटणी किंवा इतर काही खरडा वगैरे अशा काही गोष्टी अत्यावश्यक वस्तू या ठिकाणी या पातेल्यांमध्ये भरलेल्या आहेत. मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी ग्रामीण भागातून आणि अख्खी मुंबई जेवल अशी व्यवस्था ग्रामीण भागातून मराठा कुणबी शेतकऱ्यांनी केलेली दिसून येत आहे. या टेम्पोमध्ये फरसाण भरलेला आहे आणि हे फरसाणाचा टेम्पो या गाडीमध्ये लोड केला जात आहे. या टेम्पोमध्ये भरायचं आहे. पलीकडे एक गाडी भरलेली आहे. अरे